तर अमरावती महानगरपालिका निवडणूक महायुतीत जागा वाटपाचा तिढा काही सुटेना झालाय। शिवसेनेकडून 42 जागेचा प्रस्ताव दिला गेल्याची माहिती आहे। तर दुसरीकडे पक्षातील बंडखोरी टाळण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू झालेले आहेत। 87 जागांपैकी 55+ जागांवर भाजपचं निर्धारित लक्ष आहे, तर शिंदे सेनेकडून मात्र 42 जागांचा प्रस्ताव दिल्याची माहिती आहे। त्यामुळे बंडखोरी टाळण्यासाठी भाजपकडून शेवटच्या दिवशी म्हणजे 30 डिसेंबर रोजी थेट निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे एबी फॉर्म देण्याची देखील तयारी असल्याची ही माहिती आता मिळते। चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीकरता भाजप आणि शिवसेनेत चर्चा सुरू आहे। युतीमध्ये निवडणूक लढण्याचा निर्णय आणि ज्यांचं मेरिट सर्वात जास्त असेल अशा उमेदवारांना भाजप आणि शिवसेना तिकीट देणार आहे, अशी माहिती भाजपचे निवडणूक निरीक्षक चैनसुख संचेती यांनी दिली आहे। चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना श्री एकनाथ शिंदे गट यांच्यासोबत चर्चा सुरू आहे। युतीमध्ये निवडणूक लढण्याचा निर्णय आहे। संभाव्य उमेदवार हे सर्वेमध्ये ज्यांची नावं येतील, ज्यांचे इलेक्टिव्ह मेरिट हे सर्वात जास्त असेल अशा उमेदवारांना भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे तिकीट देतील, अशा प्रकारची बैठक यापूर्वी झाली। तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल यांच्यावर सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या नियोजन आणि प्रचार प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सुधीर खरटमल यांच्या निवडीचं पत्र देखील जाहीर केलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।